Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navinger World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्यूटी रेडी झालो आहे रचना किचनमध्ये. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाली आहे. थोड्याच वेळात नाईसा उठणार आहे अँड येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाली आहे. आज काय टिफिनला मसूर, टिफिनला हां ब्रेकफास्टला चहा चपाती, टिफिनला आहे कोबीची भाजी मसूर चपाती रेडी. काळजी घे. सो वाजले आहेत 7:05. आज खूपच लवकर झालं. म्हणजे सनी युजली 7:15 7:20ला निघतो, पण आज 7:05ला डॉट निघाला आहे आणि थोडीशी त्याची तब्येतसुद्धा डाऊन आहे. स्टील त्याचं काम आहे आणि ही हॅज टू गो. आधी कधी कधी तेच विचार करायचे की डॉक्टर्स कधी आजारी नाही पडत का, आणि पडले तर मग ते अशा सिच्युएशनमध्ये काय करतात. मी जेवढं सनीला पाहिलं ना, तो कितीही आजारी असेल ना तरी तो जातो. म्हणजे विकनेस, मग कोल्ड कफ, ऑफकोर्स ते लोक पण प्रिकॉशन्स घेतात, कारण ॲट द एंड त्यांनासुद्धा पेशंट्सला ट्रीट करायचं असतं. ह्या 9-9.5 वर्षात पाहिलं ना, त्याला ताप असलं की विकनेस असलं किंवा काही वेगळं असलं ना, तरी तो ही मेक शुअर की तो हॉस्पिटलला जातो. कधीच असं झालं नाही की त्याने फोन केला आणि त्याने सांगितलं की मला आज खूप त्रास होतो आहे, मी येणार नाही. कारण युजली आपण बाकीचे लोक खूप इझिली एक्सक्यूज देऊन जातो किंवा आपण इझिली बोलून टाकतो ऑफिसमध्ये सुद्धा की आज हे नाही होणार, ते होणार. मी पण कधी आजारी झाले की मी सुद्धा कधी कधी म्हणते की अरे नाही, आज माझ्याने हे गोष्टी नाही होणार आहे. पण त्याचं तसं नाही आहे. म्हणजे सगळे डॉक्टर्स, हॅट्स ऑफ टू ऑल द डॉक्टर्स, ऑल द नर्सेस. आणि खरंच म्हणजे ह्यांना ना देवाने काहीतरी एक वेगळीच पॉवर दिलेली आहे. एवढा तो स्टॅमिना कुठून येतो मला माहीत नाही. आता लास्ट 3 डेजपासून तो बॅक टू बॅक ड्युटीज करतो आहे. फ्रायडेला त्याचं क्लिनिक होतं, मग सॅटर्डेला त्याचं 24 hours ड्युटी. काल त्याचं क्लिनिक झालेलं आहे, आज त्याचं 24 hours ड्युटी आहे, उद्या परत त्याचं क्लिनिक आहे. आणि हे खरंच खूपच हेक्टिक आहे. हे जे पूर्ण त्याचं स्केड्यूल, आय डोंट नो ते कसं सगळं तो मॅनेज करतो आहे. तोच नाही पण बाकीचे डॉक्टर्ससुद्धा मी तुम्हाला म्हणेल. आणि प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक डॉक्टर्सचं वेगवेगळं असतं. ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते तसं 24 hours 24 hours जी ड्युटीची सिस्टम आहे आणि एव्हरी 24 hours नंतर त्यांचे जे डॉक्टर्स आहेत ते चेंज होतात. बट सिरियसली मी आता त्याला तेच म्हटले की प्लीज काळजी घे, आराम कर, कारण त्या गोष्टीची सुद्धा खूप गरज आहे. आणि आता खूप काही गोष्टी घडत आहेत आणि कधी काय घडतं आहे ना ते आपल्याला सुद्धा नाही माहिती. आपण कितीही स्वतःची काळजी घेतली तरी खूप काही गोष्टी होत आहेत. पण लास्ट 2 monthsपासून ना आमच्या पण आयुष्यात खूप काही झालेलं आहे. खूप जवळची लोक आम्हाला सोडून सुद्धा गेलेत आणि बॅक टू बॅक ते सगळे न्यूज येत आहेत. त्यातले काही न्यूज ऑफकोर्स तुम्हाला व्लॉग्स थ्रू समजतातच आहेत, कारण मी ते मेन्शन करते. बट असे बाकीचे पण काही न्यूज आहेत जे ऑफकोर्स आय डोंट फील लाईक शेअरिंग किंवा मी कम्फर्टेबल नाही आहे त्या सगळ्या काही गोष्टी शेअर करायला. बट लाईफ इज अनप्रेडिक्टेबल, एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. सगळेजण आपापली काळजी घ्या, आपल्या लव्ह वन्सची काळजी घ्या. एक्सक्युजेस देणं, कंप्लेंट्स करणं, ह्याच्याबद्दल हे बोलणं, ह्याच्याबद्दल ते बोलणं, हे सगळं करण्यात आपण आपलं जर पूर्ण आयुष्य घालवलं ना, तर जो मोमेंट आहे ना जगण्याचा, तो आपण घालवून जाऊ. आणि मी हे तुम्हाला सतत बोलते ना व्लॉगमध्ये, पण मला ते खूप जास्त हिट होत आहे त्या सगळ्या काही गोष्टी. म्हणून मला असं वाटतं की मी ते तुम्हाला सांगत राहू. एनिवेज आज थोडंसं लवकर गेला आहे. त्याला ॲक्च्युली लवकर पोचायचं आहे हॉस्पिटलला. व्हिडिओ एडिट करते आणि मग नंतर नाईसाला उठवते. त्यानंतर आज माझं श्रुतिकाबरोबर वर्कआउटसुद्धा आहे आणि लेट्स सी पूर्ण दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. आता वाजले आहेत दुपारचे 2 आणि मी चालली आहे बाहेर. ॲक्च्युली माझी मीटिंग आहे, माझी आणि अभिची. सो ती मीटिंग आहे मॉलमध्ये सीवूड्सला.
आणि मग नायसाला सुद्धा घेऊन चालले. अभि आणि फाल्गुनी ऑलरेडी CBD कोर्टमध्ये आज गेलेले आहेत आणि मग थोडं ज्ञानाला ते घरी सोडून गेले. सो थोडं लेट होईल आम्हाला घरी पोहोचायला, म्हणून मग मी आता ऑन द वे ज्ञानाला पिक करते. आणि जोपर्यंत माझी आणि अभिची मीटिंग चालू असते तोपर्यंत फाल्गुनी त्या दोघांना बघेल. ॲक्च्युली हिला घरात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही, पण हिला आईना अजिबात झोपून देत नाही. आणि कसं दुपारच्या टायमात त्यांना सुद्धा एक रेस्टची गरज असते, म्हणून मग मी तिला तशा त्या म्हणतात की नाही राहून दे, मी तिला सांभाळेल. बट हिचं म्हणजे एक पसारा वेगळा, सो दंगामस्ती एक वेगळ्या लेवलची असते मी नसले की. म्हणून मग मी बोलली की चल, आणि ती पण खूप दिवसांपासून बोलते की मला मॉलमध्ये घेऊन चल. सो मी आता चाललीच आहे, मग मी तिला बोलली की तू पण चल माझ्याबरोबर, एक फेरी मारू आणि मग नंतर संध्याकाळी तिकडनं मग मी काकाकडे जाणार आहे. सो चला मग, मला ॲक्च्युली 3च्या आधी तिथे पोचायचं आहे. सो लेट्स गो. वाव, नायसा इज ऑल्सो रेडी. चल छोटे छोटे टॉयज नाही द्यायचे. ज्ञानू छोटी आहे ना आपली. थांब थांब. हा नंतर दाखवू. चल, तिचं म्हणजे आत्ताच्या आत्ता बघा. वाव, हा नायनाचं फेवरेट येते. चल दे नायसू, दे नायसू तिला, तिला दे नायसू. हे गोंडा हे कोणी घेतलं तुला? हा, मातीला लुटलं ना. आणि तू पण का घेतलं? हा कितीला घेतलं ते? बार्गेन मधनं घेतलं? महाग आहे का? काय आवडलं असेल बोल. आता पता नाही, मॅग्नेट सेट मला आवडतं. किती रुपयाचं घेतलं? हा मी तेच म्हणत होते, सेल मध्ये घेतलं ना. ए गोंडू, बाबाला बाय कर. बुबू बाय कर. बाय बाबा. गोंडा बघा. हो थांब थांब, दीदी येते, थांब. नायसू थांब, नायसू. थांब थांब, मी पकडते बुबू. आता वाजले आहेत 8:15 आणि आम्ही आता घरी आलो, फ्रेशन अप झालो आहोत. आणि शुभं करोति शक्तबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते. दिवा दिवा दीपका कांदी कुंद मोतिया. दिवाला पाहून नमस्कार खरती प्रिय भाव. पाय चष्मे घरात यो घरच्या समुद्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. कोट्यानि कोटी मोरेश्वरा तुलाने पोटी. बाप्पाला प्रार्थना करतो तेव्हा घाई घाई नाही करायची नायसू, हळूहळू हळू करायचं है ना. मी तुला काय बोललेली, बाप्पाला रोज थँक्यू बोलायचं. आजीच्या पाया पड, नॉक करायचं जाण्याच्या आधी. सो काय नाही, मी आणि अभि जोपर्यंत मीटिंग अटेंड करत होतो तोपर्यंत फाल्गुनी या दोघींना सांभाळत होती. ते झालं आणि आम्ही इमिडिएटली आलो आणि मग काकाकडे गेलो. आणि माझी लाईट ही पडली आहे, ही बघा. सनीने जी एवढी मेहनतीने लावलेली ती आता खाली पडली आहे. ॲक्च्युली ते आम्ही ठोकलं नाही आहे ना, त्याला प्रॉपर ड्रिल नाही केले. त्याला काय पाहिजे बब्बू? पाणी हवं? त्याला काय डबल टेप लावून आम्ही ते चिटकवलेलं, तर कदाचित ते राहिलं नसेल त्या ह्याच्यावरती.
एनिवे सो नायसाची लवकरच आता एक्झाम्स सुद्धा आहेत. तर नायसाला मी भरवते, मग त्याच्यानंतर आम्ही बसणार आहोत अभ्यासाला, है ना नायसू? तसं एक आहे की रोज अभ्यास घेतल्यामुळे रोज तिचा रिव्हिजन होत आहे, म्हणून मग एक्झाम्सच्या वेळेस तो एक बर्डन नाही आहे. जे स्कूलमध्ये शिकवतं ते तर मी घेतेच, बट त्या व्यतिरिक्त सुद्धा रोज एक रिव्हिजन असतो की तिला ती जी सवय आहे ना ती राहायला पाहिजे. ती जर ती सवय तुटली तर मग झालं. आणि खूप लोकांना नायसाचा जो रुटीन आहे तो सुद्धा बघायचा आहे. सो तो सुद्धा मी लवकरात लवकर पोस्ट करेल. ॲक्च्युली तो मी कधीच शूटसुद्धा केलेला आहे तिचं पूर्ण रुटीनचा एक व्लॉग. सो तो व्लॉग तुमच्यापर्यंत लवकरच. आणि आज पूर्ण दिवस फक्त तेच सनीला कसं वाटतंय, सनी बरा आहे की नाही, कारण तो ना काल रात्रीपासून त्याने काहीच खाल्लं नाही. आज सकाळी सुद्धा त्याला मी नाश्ता दिला पण त्याला ते जातच नव्हतं. दुपारी पण मी त्याला विचारलं की तू कसा आहे, असं म्हणतो की मी ठीक आहे, त्याला त्रास थोडं होत आहे बट ते कामामुळे तो त्याचं डिस्ट्रॅक्शन होत आहे. आणि मी तेच बोलले की मला सुद्धा पूर्ण अशी झोप नाही मिळत आहे, त्याच्यामुळे मी पण म्हणजे माझं पण थोडंसं डोकं दुखा लागलंय. पण तो तर एकदम बॅक टू बॅक सगळं काही करतोय. काकीकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काकाच्या बाजूला ना माझी जी कलिग आहे ती राहते. म्हणजे मी जे पहिले जे जॉब करायची तेव्हा त्या ऑफिसमध्ये एक ज्या होत्या मॅम, त्या बाजूला सगळ्या त्यांची सुद्धा लहान मुलगी आहे. सो त्या जेव्हा मी तिथे होती नायसा, कारण ना नायसा येते बरोबर, नायसा तिथे काय करेल ना, नायसाला बोर होतं, मग त्या नायसाला घेऊन गेलेल्या. म्हणून मग नायसाचा जो आजचा जो गार्डनवाला रुटीन आहे तो मस्त तिथे झालेला आहे. फुल लॉन खेळली तिने खूप धमाल केली, अख्खी माखून वगैरे आली. म्हणून तिला आत्ता बोलले की तू आंघोळ कर पूर्ण, मग तुला मी भरवते आणि मग फटाफट मग आपण अभ्यासाला बसू. वाजले आहेत 10. मस्त मी आई जेवलो. मी आता आज गाठीची भाजी केलेली आईच्या पद्धतीची, कारण सकाळचं जे जेवण होतं ते संपलेलं. पण नायसा मॅडमला ती मगाशीच मी तिला भरवलं, आता तिला परत एकदा भूक लागलेली आहे म्हणून ते मला भात दे. स्वतः मी तिला भात देते. आय नो ब्लॉगमध्ये आम्हाला काही जास्त दाखवताही नाही येते, पण जे काही आहे, जे काही डेली होतं आहे, घडतं आहे, त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवतो आहोत. अँड आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, कारण आपण आपल्या हेल्थची काळजी घेतली तरच आपली जी लाईफ आहे ती अजून वाढणार आहे. जर नाही लक्ष दिलं तर मग आजकाल काहीही कोणत्याही टायमाला होतंय खरंच समजत नाही आहे. म्हणजे चालता फिरता माणूस सुद्धा अचानक खाली पडतो. आणि हे किती कॉमन झालं आहे स्कूल्समध्ये. 6वीतला मुलगा किंवा 9वीतली मुलगी चालता चालता बसता बसता अशा मध्येच त्यांना अटॅक येतं आणि तिथल्या तिथे ते जातात. हे खूप न्यूजमध्ये येतं. आय डोंट नो हे तुम्ही बघतायत की नाही, पण मला जर सतत त्याच सगळ्या न्यूज दिसत आहेत. जे काही होत आहे आता ते कशामुळे होत आहे, एक तर मे बी स्ट्रेसमुळे होत असेल, किंवा नाही बोललं तरी आपण म्हणतो की फक्त मोठ्यांना वर्क प्रेशर असतं, पण नाही, लहानांना सुद्धा अभ्यासाचा खूप प्रेशर असतो. एक त्या दिवशी वहिनींनी मला न्यूज सांगितली, जस्ट सम्राटचा फर्स्ट पेपर झाला आणि त्याने मला सांगितलं की लगेच एका मुलाने सुसाईड पण केलं. का? कारण तिचा फर्स्ट पेपर चांगला नाही गेला. मग त्या भीतीमध्ये झालं, पॅरेंट्स प्रेशर टाकतायत का, मुलंच एवढे आजकाल एवढे कॉम्पिटिटिव्ह झालेत की त्यांनाच ते तेच ते सगळं काही घेऊ नाही शकत आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली होते. सो मला असं वाटतं आपण पॅरेंट्सने ना आपल्या मुलांना एक असं वातावरण दिलं जायला पाहिजे जिथे ते आपल्याबरोबर सगळं काही शेअर करतील. मग ते स्कूलमधलं कितीही अभ्यासाचा प्रेशर असो किंवा त्यांच्या मनात काय जे काही चाललं असेल ते सगळं काही त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलं जायला पाहिजे. मी नायसाला रोज तेच म्हणते की नायसा काहीही होऊन दे स्कूलमध्ये, यू हॅव टू टेल मी ईच अँड एव्हरीथिंग. म्हणजे सगळं काही, मी तुझी फ्रेंड आहे, आई तर आहेच पण मी फ्रेंड पण आहे. सो जे काही होतं ना ती मला सांगते. सो हीच सेम हॅबिट होती माझी आणि फाल्गुनीची. आईला आम्ही प्रत्येक गोष्ट सांगायचो आणि मला असं वाटतं त्यामुळे तिला आमचे प्रत्येक फ्रेंड्स, आमचं प्रत्येक स्कूलचं मेमरी सगळं काही आईला माहिती आहे. तो एक जो रिलेशन आहे ना पॅरेंट्स आणि मुलांमध्ये ते कमी होत आहे असं मला वाटतं. बट मी एवढंच सांगेल की आपल्या मुलांना डिसिप्लिन लावणं हे तर फार गरजेचंच आहे. प्रत्येक पॅरेंट ते करतो.
आपण त्यांना म्हणतो की अभ्यास करा हे प्रत्येक पॅरेंट म्हणतो, पण ते कोणत्या एक्सटेंटला जाऊन आपण बोललं जायला पाहिजे ह्याच्याकडे पण आपलं लक्ष असायला पाहिजे. काय नाही, काळजी घ्या सगळे. म्हणजे आजकाल मला तर फक्त सगळे ह्याच न्यूज दिसत आहेत आणि त्याच्यामुळे ना कुठेतरी एक ते भीतीसुद्धा वाटायला लागली की काहीही होऊ शकतं. आपण एक पहिले असं होतं की एका पर्टिक्युलर एज नंतरच हे असं काही घडायचं, म्हणायचं ना की ह्या एज नंतरच हार्ट अटॅक येतात. आता असं काही राहिलेलं नाहीये, लहान मुलांना सुद्धा होतंय. आपण ज्या पद्धतीने राहतोय ते खूप मला असं वाटतं चेंज करायला पाहिजे. फूड रिलेटेड तर आहेतच, पण त्याचबरोबर किती मुलांवर प्रेशर टाकायला पाहिजे, किती त्यांना स्ट्रेस द्यायला पाहिजे ह्याच्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे. एनिवेज चला, हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या, आपल्या लव्हन्स बरोबर जास्तीत जास्त टाइम स्पेंड करा. आय नो मी हे रोज म्हणते, पण अशा काही गोष्टी घडत आहेत ना आजूबाजूला की ते खूप हर्ट होऊन जात आहे. म्हणजे समजत नाहीये की आपण एक्झॅक्टली कसं वागलं जायला पाहिजे आत्ताच्या काळात. सो चला, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.